तुमच्या आमच्या स्वादिष्ट इंडियामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत ऑयस्टर मशरूम सूप। तर आपल्या आजच्या कृतीकडे वळूया। मशरूम चांगले धुवून घ्या, त्यातलं जास्त पाणी पिळून काढा, फक्त पाकळ्या वापरा आणि अशात उभ्या चिरून घ्या। मशरूमचे देठ वापरू नका। तव्यामध्ये मशरूम 10 ते 15 मिनिटं चांगले परतून घ्या। पूर्ण सुटसुटीत होईपर्यंत ते चांगले शिजवून घ्या। असं केल्याने मशरूम मधले पाणी निघून जाते व ते खराब लवकर होत नाहीत, काळे पण पडत नाहीत। व्यवस्थित परतून घेऊन पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत। शिजलेले मशरूम असे दिसतात। रेसिपी इंटरेस्टिंग वाटते ना? अजून सबस्क्राईब नाही केलं? चला पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वाजवून आपली लाईफ टाईम अटेंडन्स लावा। म्हणजे असेच एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल। ऑयस्टर मशरूम सूप साठी लागणारे साहित्य बघूया। चिरलेलं अख्खं 1 लसूण, चिरलेला पातीचा कांदा 1 वाटी, 1 वाटी चिरलेला कांदा, 1 वाटी चिरलेलं गाजर, 1 वाटी चिरलेली शिमला मिरची, कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचे अर्धी वाटी मिश्रण, सोया सॉस 1 चम्मच, चिमूटभर काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी चिरलेली कोबी। कृतीकडे वळूया। प्रथम तवा मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात 1 चमचा तेल घाला। चिरलेले लसूण घाला आणि सोनेरी होईपर्यंत चांगले परतून घ्या। लसूण परतून झाले की त्यात चिरलेला कांदा घाला आणि तो शिजेपर्यंत परतून घ्या। कांदा शिजत आला की त्याच्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घाला आणि ती देखील चांगली परतून घ्या। भाज्या आपण आधीच चांगल्या शिजवून घेणार आहोत। शिमला मिरची छान शिजली की त्याच्यामध्ये गाजर घाला। चिरलेला गाजर 1 वाटी घालून तो चांगला शिजवून घ्या। सगळ्या भाज्या एकदम बारीक कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन शिजतात। आता त्याच्यामध्ये चिरलेला पातीचा कांदा घाला। छान हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। चिरलेली हिरवी मिरची घाला। हिरवी मिरची ही तेलात न घालता आत्ता या स्टेजला घालावी, म्हणजे तिचा जो जास्त चटकदारपणा असतो तो तेलात मुरत नाही आणि तेल तिखट होत नाही। चिरलेली कोबी घाला। कोबी पटकन शिजते म्हणून कोबी नेहमी शेवटी घालावी। आता त्याच्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर घाला, चवीनुसार मीठ घाला आणि छान परतून घ्या। आवडत असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये उकडलेल्या मक्याचे दाणे देखील घालू शकता। आता आपण सूप करण्याकरिता एक खोलगट असं पातेलं घेऊन त्यात थोडंसं तेल घालून आपले जे मशरूम आपण शिजवलेले आहेत ते थोडेसे परतून घेऊया। ते परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्या ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। आधीच भाज्या शिजलेल्या असल्या, त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स मुरलेले असले की सूप एकदम टेम्पटिंग लागतो। हे छान परतून झालं की ह्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। असं केल्याने ह्याचे फ्लेवर्स खूप छान मुरतात। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालणार आहोत। सोया सॉस घातल्यावर चांगले ढवळून घ्या। अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचे मिश्रण त्याच्यामध्ये घाला। चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या। आपले ऑयस्टर मशरूम सूप गरमागरम सर्व करण्यासाठी तयार आहे। सर्व करताना 1 ते 2 लिंबाच्या रसाचे थेंब घालायला विसरू नका। आपल्याला मशरूमची एलर्जी असल्यास आपण मशरूम शिवाय देखील हे सूप बनवून पिऊ शकता। ही हेल्दी सूपची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तर आता वेळ झालेली आहे आपल्या गेमच्या मागील प्रश्नाच्या उत्तराची। ते होतं पावभाजी आणि बटर। आजचा गेमचा प्रश्न आहे,
रोजच्या चपाती भाजीला पर्याय म्हणून आपण कोणती रेसिपी बनवली होती? पटकन कमेंट करा आणि अचूक उत्तर द्या. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.